मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आमच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो आज मी आलेलो आहे माझ्या सासरवाडीत। तर तुम्हाला मला दाखवायचं की माझ्या सासरवाडीतला परिसर कसा आहे। तर हा जो एरिया आहे हा पूर्ण पहाड म्हणजे पहाडी भाग आहे, पूर्ण पहाडी एरिया आहे। इथं म्हणजे फॉरेस्ट एक प्रकारचं, इथं भरपूर प्रकारचे जनावर सुद्धा येतात, अस्वल वगैरे बिबट्या वगैरे येतात इकडे। तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो। असा परिसर तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही, कारण हे एक प्रकारचं पहाडामध्येच गाव आहे। तर चला तुम्हाला दाखवतो। हे बघू शकता तुम्ही, इकडचे शेत आहेत हे, आणि इकडे झाड आहेत बघा, सागाची झाड आहेत अशी इकडे रोडनं तुम्हाला सर्वीकडे सागाची झाडं दिसतील। असे इरिगेशन एरिया आहे इकडे। इकडे विहिरी वगैरे बोर वगैरे तुम्हाला पाहायला भेटतील। पुढे जर गेलो ना मित्रांनो, याच्या पुढे खूप मोठा पहाड आहे, तुम्हाला थोडाफार दिसत असतो बघा याच्यामध्ये। हे बघा थोडं समोर आलो मी, इकडे तुम्हाला केळी दिसते बघा। आता संध्याकाळचे 6 वाजलेत, मला इथं यायला उशीर झालाय। इथं आजूबाजूला बघा अशा पद्धतीनं केळीचे झाडं वगैरे आहेत लावलेले। याच्या पाठीमागं पण आहे बघा। हे बघा यांच्या घरी गाय गोरा। हा माझा मेवणीचा मुलगा। जेवण केलं का त्या? हा जेवला नाही का अजून? चल मग जेवण करू आपण। आज बघा आम्ही दुसऱ्या दिवशी शेतात चाललो। माझ्या जे मेवण्याने शेत केलंय ना त्या शेतात चाललो। तर बघा तुम्ही पाठीमागं बघू शकता, इथं झाडाचं किती दाट एकदम सावली आहे, आणि नुसतं जिकडे तिकडे झाडेच झाडे आहेत। आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं, तुम्हाला केळीचे झाडं दाखवले होते बघा, इथं पण तुम्हाला पाठीमागे दिसत आहेत। काय वावरात काय पेरलेलं आहे? पराठी पराठी तूर आहे का? तूर चांगले नाही यावेळेस। तर चला तुम्हाला दाखवतो शेतामध्ये तूर कशी आली, पराठी कशी आली। तर हे बघा तूर कशी आलेली आहे मित्रांनो, तुम्हाला दिसते याच्यामध्ये। अजून शेंगाच्या भरायच्या बाकी आहेत। शेंगा किती दाट आल्या तुम्ही बघू शकता याच्यामध्ये। हे बघा आमच्या पुढं पण तुम्हाला दिसते केळीचं। यावर्षी केळीचा स्कोप जास्त इकडे। हा भाग पूर्ण मित्रांनो पहाडी एरिया आहे बरं का। इकडे पपई पण लावली इकडे बाजूला। पपई पण अजून आले जसे पाहिजे तसे। आपण तिकडे पपई पण दाखवूया। चव भारी आहे बाहेर, एक नंबर शेंगा आहेत म्हटलं। आम्ही तिकडे पुण्यात विकत घेऊन खातो, पण अशी चव नाही झाली। नंबर 1 हे जास्तच वाढलंय पराठीत हे। हे आम्ही लहान असताना आहे ना, ते मच्छर गायब होतात म्हणून घरात बांधत जा आम्ही। हे त्याचं बी पडलं पण खाली। ठीक आहे चल पुढं। किती मस्त केळी दिसते एकदम हे। आता याले केळी किती दिवसात लागतील याले? 5-6 महिने घेते का? केळीचे झाड आहे, त्याचं उत्पन्न आपण किती वेळ घेऊ शकतो? एकदाच फक्त? हा परत नाही घेऊ शकत? तर बघा मित्रांनो, इथं जे केळी आहे ना याच्यामध्ये, आता मला तर काही जास्त आयडिया नाही त्याची, पण ह्याचं उत्पन्न एकदाच घेता येते, पण याच्या मग मेहनत खूप आहे। कशा आहेत शेंगा? आंबट आहेत? आंबट नाही शेंगा? गोड आहेत का? चांगल्या भरल्यात मग का रे? जास्त चव किती भारी आहे। आम्ही तिकडे 30 रुपये 40 रुपये पावाने विकत घेऊन खाल्ल्या त्या। सुरुवातीला 50 रुपये पाव घेतल्यात। याची भाजी किती भारी बनणार हा, नंबर 1। या झाडाला बघून मित्रांनो तुम्हाला काय आठवते का? माझ्या लहानपणी असताना मी आहे ना फुगे फोडायची, हे असे मस्त तोडायचो। याच्या आतमध्ये आहे ना, त्याला आम्ही गुंजा असं काहीतरी म्हणायचो त्यावेळेस। हे बघा याच्या आतमध्ये कसे मणी निघतात, खूप डिझाईन बाज वाटतात ते। वाढलेलं नाही का आता सध्या एखादं?
काही बाजूला तिथे झटका मशीन लागलेली आहे, झटका मारते ते. ह्याच याच्यामध्ये फरक दाखवतो. आता ही पराठी बघा कशी दिसते आणि हीच बघायच्या बाजूची कशी दिसते. हा फरक फक्त पाण्याचा आहे मित्रांनो. यावेळेस तरी पराठीने मार खाल्ला थोडासा. हा नाला खूप वाईट असेल ना पावसाचा. नाही पावसाळ्यात नाला वाईट असेल भरपूर. हा आपल्या घरापासून गेला तोच आहे ना. हा बघा तर तुम्हाला मी इथं दाखवतो पपईचं वावर कसं आहे. तर हे बघा मित्रांनो कसं आहे पपई. संत्रा पण आहे ना आतमध्ये. बघा मित्रांनो कसं दिसते पपई. ह्या कुठली क्वालिटी आहे याची? क्वालिटी कोणती आहे? चिष्ट्या पण आहे माहिती आहे का. हा पूर्ण भाग बघायती आहे. तुम्ही बघू शकता इथं पपईचे झाड कसे लागलेले आहेत. 1 वर्षाचे आहेत ना झाड पूर्ण. हे 1 वर्षात बघा उत्पन्न कसं आलेलं आहे. अजून पिकल्यावर कापतात की कच्चेच कापतात? नाही पिकल्यावर पट्टा पडल्यावर. तर मित्रांनो माझ्या सासरवाडीतील हे बागायती भाग, हा पहाडी एरिया तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. हा आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही आवडला हे पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.